बारामतीमध्ये आज मतदान होतीये, काय सांगणार? आज बारामतीमध्ये पोटनिवडणुकीचं मतदान होत आहे. अजितदादा यांच्या अकाली निधनाने त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. अजितदादांचं अपघाती निधन झालं. अपघाती निधनानंतर 2 महिन्यानंतर आज त्या ठिकाणी एक पोटनिवडणूक होत आहे आणि त्या पोटनिवडणुकीकरता आमच्या सुनित्राताई उभ्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं असं की बारामतीकरांनी आज हे डिसाईड केलेलं आहे की पूर्ण बारामतीकर जे 4 लाख काही व्होटिंग त्या ठिकाणी आहे आणि आतापर्यंत दादांना तिथे 1,80,000 वोट मिळालेले आहे. बारामतीकरांना जर खरंच दादांना श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर जास्तीत जास्त मतदान बारामतीमध्ये सुनित्रा वहिनींना व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि सुनित्रा वहिनींना जास्त मतदान होऊन या बारामतीचं आणि सुनित्रा वहिनींचं नाव हे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये समाविष्ट व्हावं अशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. म्हणून मी सगळ्या बारामतीकरांना हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त मतदान, आणि मला तर वाटतं 90 नाही 95% मतदान बारामतीकर हे सुनित्रा वहिनींना करतील, यात काही शंका नाही. आणि बारामतीचं आणि सुनित्रा वहिनींचं नाव गिनीज वर्ल्ड बुकमध्ये जाईल. दादांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम सुनित्रा वहिनी करतील असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. खरी श्रद्धांजली तुम्ही म्हणता मतदानाला पुढे येऊन, असं का वाटतं? खरी श्रद्धांजली म्हणजे बारामतीकरांचं दादांवर भरपूर प्रेम होतं. बरं, बारामतीकरांचं नाही, पुरा महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम होतं. आणि महत्त्वाचं इतका मोठा दुःखाचा डोंगर सुनित्रा वहिनींवर असताना सुद्धा त्या बारामतीकरांची जनतेची सेवा करण्याचं काम आज सुनित्रा वहिनींनी आपल्या हातात घेतलं आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त मतदान तिथं व्हावं. आणि खरी श्रद्धांजली तीच आहे. आपण दादांना म्हणतो, दादांना आम्ही श्रद्धांजली देतो, द्या, सगळेजण मत द्या. 90 नाही 95% मतदान होऊ द्या. या भारतामध्ये हे एक मेसेज जाईल की अजितदादा लहान माणूस नव्हता, अजितदादा हा फार मोठा माणूस होता. आणि त्या निमित्तानं गिनीज वर्ल्ड बुकमध्ये सुनित्रा वहिनींचं नाव आणि बारामतीचं नाव जाईल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.